मी गेली 15 वर्ष मार्केटिंग या फील्डमध्ये क्षेत्रामध्ये काम करतो. मग मार्केटिंग जरी असलं तरी हे माझं क्षेत्र आहे प्रेसचं. प्रेस म्हणजे माहिती आहे ना सगळ्यांना, न्यूजपेपर. हां, त्या क्षेत्रामध्ये मी गेली 15 वर्ष कार्यरत आहे, काम करत आहे. हा काय आता मार्केटिंगबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की काय कशा पद्धतीने असतं. त्याच्यानंतर तुम्हाला काय प्रश्न असतील तुम्हाला ते तुम्ही मला विचारू शकता. बाळांनो, मार्केटिंग हा हे एक जे काम आहे हे खूप टफ काम आहे, परंतु अगदी सोपं सुद्धा आहे. ते कसं ते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. मार्केटिंग या कामासाठी पहिली गोष्ट प्रथमतः तुम्हाला बोलता आलं पाहिजे. समज लोकांना आपलंसं करून घेता आलं पाहिजे, लोकांचा विश्वास जिंकून घेता आला पाहिजे. जर ह्या काही गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला ते एकदम सेल्स करणं इझी जाणार. मार्केटिंग करणं म्हणजे काय आहे, तुमच्या प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्हरित्या म्हणजे चांगल्या पद्धतीने कशी तुम्हाला देता येईल, पोचवता येईल, हे तुम्हाला करता आलं पाहिजे. काय पाहिजे असतं, एक तर तुमची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः त्या गोष्टीला पॉझिटिव्ह सकारात्मक असणं गरजेचं आहे की मी हे करणार, मी हे करूनच दाखवणार. समजलं, ह्या गोष्टी आहेत तुमच्यामध्ये. पहिली गोष्ट ते स्किल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला बोलता आलं पाहिजे सगळ्यांना. समजलं, त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जो कोणी बोलणार नाही तो सगळ्यात मागे राहणार आहे. समजलं, जो बोलत राहणार तोच पुढे जाणार आहे. ज्याच्याकडून प्रश्न येणार त्याला त्या प्रश्नाची त्याची उत्तरं मिळणार, म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेला चालना मिळणार आहे. समज आलं सगळ्यांच्या लक्षात? हां, मी बाईंना काही माहिती सांगितली की बाई हा मुलांसाठी आपण एक चांगला पेपर काढलेला आहे, हा खूप चांगला आहे. समजलं, त्याच्यात अशी अशी माहिती संपूर्ण आहे. हे जेव्हा सांगितलं तेव्हा बाईंनी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली, तुमच्या पालकांपर्यंत पोहोचवली आहे की नाही? किंवा मी स्वतः येऊन तुम्हाला वर्गामध्ये त्याबद्दल माहिती सांगितली, तुम्हाला सगळ्यांना आवडली म्हणून तुम्ही त्याला प्रतिसाद दिलात की नाही? सगळे तयार झालात की नाही? तुमचे पॅरेंट्स तयार झाले की नाही? मी निगेटिव्ह बोललो का तुम्हाला की हा चांगला पेपर नाही आहे, हा ठेवू नका, ह्याच्याने तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही, असं बोललो का कधी? हा, कारण ती गोष्ट मी पहिली ऐकली, मी पहिली वाचली, समजलं, मला ती आवडली आणि माझ्यामध्ये ते स्किल होतं. त्या हिशोबाने मी तुमच्यासमोर ते प्रेझेंट केलं. म्हणजेच दुसऱ्यांसमोर प्रेझेंट करताना पूर्णपणे पॉझिटिव्हरित्या प्रेझेंट करायचं असतं. समजलं का? आणि मार्केटिंग स्किल हा 100% पॉझिटिव्ह जॉब झाला पाहिजे. कुठेही तुम्ही 1% थोडं जरी निगेटिव्ह असाल की होणार नाही, तुम्ही मागे राहिलाच समजा. त्याच्यामुळे सेल्स करताना, मार्केटिंग करताना तुमच्याकडे 100% पॉझिटिव्ह गिफ्ट पाहिजे. आणखी एक आता विशेष निघाला तुम्ही पूर्णपणे तुम्हाला सांगतो. चला, थोडा वेळ गेला तरी चालेल आता त्याच्यामध्ये. चालेल ना बाई? दुसरी गोष्ट बघा, मी आज तुमच्याकडे आलो हे तुमच्यासाठी नवीन होतं, परंतु तुमच्या बाईंसाठी खूप जुनी गोष्ट आहे. कारण मी इतकी वर्ष, आज गेली 15 वर्ष मला ओळखतायत की नाही? आज इतकी वर्ष येतोय म्हणून त्यांनी आज मला त्या गोष्टीला प्रतिसाद दिला का? पूर्वीपासून मी त्यांचं ते आमचं एकमेकांशी संभाषण होत होतं, कामासंदर्भात संभाषण होत होतं, बोलत होतो आम्ही. त्याच्यामुळे बाईंना पण बाईंचा माझ्यावरती विश्वास होता, माझा बाईंवरती विश्वास होता की बाई हे करणारच, आणि बाईंनाही माझ्यावरती विश्वास होता की नाही हा घेऊन आलाय, यांचं प्रोडक्ट आहे म्हणजे हे 100% चांगलं असणारच. समजलं? त्याच्यामुळे ते या गोष्टी सेल्स करताना आपल्याला 100% त्याचा रिप्लाय पॉझिटिव्ह येत असतो. समजलं सगळ्यांना? आता बघा, एवढं बोलून सुद्धा किती हात वर आले प्रश्नासाठी? किती हात वर आले? म्हणजे तुम्ही मागे राहणार नक्की. ठीक आहे, मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही, पण ऍटलीस्ट तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट पाहिजे की मला काहीतरी प्रश्न विचारायचे. कुणाला विचारायचं? पेपर छापणं हे आमचं काम नाही आहे. आम्ही कामं करताना प्रत्येकाला डिपार्टमेंट वाईज कामं असतात. आता सकाळ ही एक कंपनी आहे, परंतु सकाळ कंपनीमध्ये आमचं जसं मार्केटिंग सेल्स जॉब आहे त्याच पद्धतीने प्रिंटिंग हा जॉब दुसरे असतात, तिकडे दुसरे कामगार असतात. त्याच्यानंतर एडिटर म्हणजे रिपोर्टर हे वेगळे असतात, जे इथून बातम्या गोळा करतात. ते बातम्या गोळा करून ते ऑफिसला पाठवतात. नंतर
त्याच्यातून परत आपलं DTP ते बातम्या टाईप करतात, समजलं, बातम्या टाईप करतात आणि त्याच्या प्लेट बनवतात. प्लेट असते आपल्याकडे, त्या प्लेट बनवतात आणि त्या प्लेट मग नाईटला प्रेसला जातात आणि त्याच्यातून कलरमधून हे पेपर छपायचे. बरं, आता तुम्ही इतर कलरमध्ये पेपर बघता, परंतु हा पेपर तुम्हाला माहिती आहे का फक्त 4 कलरमध्ये छापला जातो, 4 कलरमध्ये. समजलं, काळा, लाल, पिवळा आणि सफेद. हो, मला हे काम करायला खूप आवडतं. त्याचं कारण असं आहे, कारण माझ्यामध्ये पहिली गोष्ट पॉझिटिव्ह स्किल आहे की मी हे प्रोडक्ट लोकांना देऊ शकतो. दुसरी गोष्ट, त्या प्रोडक्टमध्ये सुद्धा खूप पॉवर आहे. वाचन ही खूप चांगली संस्कृती आहे. मला 2 मिनिट लक्ष द्या. वाचन ही खूप चांगली संस्कृती आहे, समजलं, त्याच्याने बुद्धीला चालना मिळते. त्याच्यामुळे मला ते काम करायला खूप चांगलं वाटतं आणि ह्या कामामुळे मी लोकांशी इंटरॅक्ट होतो. 4 लोकांची मला ओळख होते. कदाचित तुम्ही उद्या रस्त्याने जरी आपण चालत असू, आज माझा विभाग नालासोपारा ते बोरिवली चारकोपपर्यंत आहे, परंतु रस्त्यात जाता येता मला खूप ओळखीची माणसं भेटतात. या कामानिमित्त एक रिस्पेक्ट मिळतो मला, समजलं, आणि या कामानिमित्त खूप चांगल्या ओळखीची माणसं मला मिळत असतात. चांगल्या क्षेत्राची माणसं मला मिळतात. यस. हां, बाळांनो, आम्हाला जो न्यूजपेपर आहे, ह्याचा पेपर आहे ना, पेपर, न्यूजपेपर हा वेगळा वाद झाला, परंतु पेपर ते छापण्यासाठी जो पेपर लागतो हा गव्हर्नमेंटकडून देत आला. थँक्यू व्हेरी मच. Thank you.